कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांमधील 9वी आणि 10वीचे वर्ग अचानक बंद करण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या निर्णयाचा फटका थेट विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर बसत असून त्यांच्या भवितव्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। धक्कादायक बाब म्हणजे 2026 मध्ये 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सुमारे 60 विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला मिळालेला नाही। 11वी प्रवेशाची प्रक्रिया सुरू असताना आणि अंतिम मुदत जवळ येत असताना आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे या विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडण्याची भीती व्यक्त केली जाते। या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी संबंधित शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली। विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि लिव्हिंग सर्टिफिकेट त्वरित उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी दिलेत। विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या प्रकाराला जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असंही उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच निर्माण झालेल्या या गोंधळामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून प्रशासनाने यापुढे अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू नये यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। द पोलीस न्यूज साठी श्रीधर चव्हाण, कल्याण डोंबिवली।